सांगा तुम्ही कशी होईल. अजय सर थोडंसं अंडरस्टँडिंग करूया आपण. दुसरी मॅच पण आहे का हे 2 ओव्हर 2 उरून आणि अरे दादा असू दादा नाही होणार दादा 6:30 कालू पडतंय. दादा 6:30 अहो नाही कसं शक्य तुम्हाला फटाफट घ्या काय तुम्ही कमिटी ठरवायचं तुम्ही त्यांचं कसं पडतं. तुम्ही ठरवत नाही तुम्ही मग काय नंतर ते उरणवाले पण मारते पुन्हा मग. हॅलो 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 बरं ठीक आहे. इट्स ओके नाही मग त्यांच्या अपेक्षा नव्हती मित्रांनो लक्षात घ्या. आपण रोहा त्यांची अपेक्षा नाहीये असं नका करू तुम्ही. आपण वैयक्तिक चर्चा करू नका. चला सामन्याला सुरुवात आहे. 3 षटक. चला संपून द्या. बॅट्समनची नाव सांगा. सुरेश तवर आणि डोलारे. वरती कोण आहे? तवर. 2 आहोत मी ऐकत नाही. ते उरणवाले पण ऐकते का बॉलर कोण आहे? कमिटीचे अंतिम असेल. बॉलर ही लास्ट आहे ना. अजून एक मॅच आहे. काय मी नाही निर्णय डिसिजन घेणार. कमिटीने फायनल करा. माईक बंद करा. माईक बंद करा. माईक बंद करा. आवाज सगळा क्लिअर जाते. हॅलो 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 सामन्याला सुरुवात होते. पहिलाचा चेंडूचा समाचार घेतला जातोय. गोलंदाज हॅलो हॅलो दोन्ही संघाची या ठिकाणी आणि पंचाचा इशारा येतोय. आमच्या हनुमान सर कळत आहेत की हा चौकार. कृपया आपण दोन्ही संघाच्या संघनायकाने आपण 12 खेळाडू पाठवायचे समालोचक कक्षामध्ये. कृपया चला सामन्याला सुरुवात होते. अर्थातच पहिला षटक घेऊन येतोय तो गोलंदाजाचं नाव नाही मित्रांनो. पनवेल संघ जोशी सर गोलंदाजाचं नाव. पुन्हा एकदा चेंडू खाली राहणारा चेंडू अर्थातच कार्पेटच्या सहारे खेळला जातोय. राकेश या ठिकाणी मात्र कमनशिबी ठरतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिलाच या ठिकाणी गंगाधर. जोशी सरांना विनंती असेल की आपण असरस्त व्हायचं आहे. संघाच्या धावसंख्येला आकार येतोय. संघाची धावसंख्या होते. पहिला षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 11. अतिशय सुंदर गंगाधर गोलंदाजी करतो पण तेवढीच चांगल्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेग स्टंपचा फुलटॉस चेंडू भिरकायला जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. प्रत्येक चेंडूला दिशा दिली जाते मित्रांनो. या ठिकाणी मात्र पनवेल संघाला महत्वाचं असेल गंगाधर सरांना की आपण लय आणि गतीचा वापर करून चेंडू निर्धाव करणं. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या 12. पहिला षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 12. पनवेल विनंती असेल की कृपया आपण फलंदाज स्ट्राइक घेतोय सत्यवान डोलारे आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज सुरेश तवार. चला सामन्याला सुरुवात करायचं लक्षात घ्या. पंच गंगाधर सर चिंचपणा यांकडून मारा करतायत. समोर फलंदाज सत्यवान डोलारे. चेंडू वाईड घोषित केला जातोय. आमचे हनुमान सर कळवते की चेंडू स्क्वेअर. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 13. ऑफस्टूचा चेंडू खाली राहणारा चेंडू फलंदाज मात्र बीट ठरतोय. चेंडू जातोय निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिरावते. संघाची धावसंख्या होते. पहिला षटक प्रगतीपथावर असताना बिनबाद 13. अतिशय सुंदर या ठिकाणी समीर कमबॅक करतोय.
पुन्हा एकदा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं. दरम्यान उचल केली जाते, फेकी केला जातोय. धावचीचा या ठिकाणी खतरा होऊ शकला असता, परंतु 2 धावा. ओके, संघाच्या खात्यामध्ये 2 रनी भर पडते. संघाची धाव संख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15. विनंती असेल पनवेल संघाला विनंती असेल की आपलं दुसरं षटक लगेच त्वरित लाईनअप करून घ्यायचंय. गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होईल. निश्चितच आपले सर्वांचेच या टुर्नामेंट्स आपल्या आहेत. आपण सगळ्यांनी सहकार्य करूया मित्रांनो, जेणेकरून आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे कदाचित चांगल्या पद्धतीने सामने खेळायला पाहायला मिळतील. चला दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज विष्णू ना सर, विष्णू ना, विष्णू, ज्याने अतिशय भेदक गोलंदाजी सकाळच्या 17 पासून केली. असा हा एक अतिशय नामांकित आणि गुणवंत खेळाडू विष्णू चिंचपणा यांकडून मारा करतो. आमच्या समालोचक कक्षाच्या बरोबर समोरून मारा करण्यासाठी सज्ज होतोय. शतरक्षाची विवरातना फैलावली जाते मित्रांनो, परंतु तेवढ्याच पद्धतीने चांगलं प्रत्युत्तर देतोय तो प्रतिस्पर्धी संघ रोहा संघ. रोहा संघाची फलंदाजी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15. विष्णू राईट ऑफ द विकेट मारा करतोय सुरेश तवर साठी. पुन्हा एकदा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्राईक ड्राईव्ह केला जातो. शतरच्या चेंडूची उचल करतोय. दरम्यान एकच धावसंख्या समाधान. क्या बात आहे सुधीर विनोद सर, तुमच्या शतरक्षाचं मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल. चित्याच्या गतीनं आणि चापल्य त्याने चेंडूवर झेप घेता येत. ज्या ठिकाणी 2 धावा होऊ शकतात त्या ठिकाणी एकच धावसंख्या समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या ते 16. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा विष्णू मारा करतोय सत्यवान करता. अतिशय सुंदर या ठिकाणी खाली राहणारा चेंडू. क्या बात आहे, लाजवाब गेंद. निर्धाव चेंडू जातोय. संघाची धावसंख्या स्थिरावते. संघाची धावसंख्या होते 16. पुन्हा एकदा विष्णू ऑफस्टॉपवरचा चेंडू खाली राहणारा चेंडू परंतु खेळला जातोय शॉर्ट मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये. चेंडू हातामध्ये घेईपर्यंत 2 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या स्वरूपामध्ये मिळत आहेत ते रोहा संघाला. रोहा संघ तेवढ्याच चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतोय. एकेरी दुहेरी धावसंख्येनं मात्र धावसंख्येचा फलक आहे तो मात्र हलता पाहायला मिळतोय. पण आपल्याला जर फायटिंग टार्गेट द्यायचं असेल तर मात्र निश्चितच या ठिकाणी एक 2 फटके अपेक्षित असणार आहे. 18 धावसंख्या. ऑफस्टॉपवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय सिरी मिडॉनच्या रिझन मध्ये आणि 1 धाव मिळते ती रोहा संघाला. संघाची धावसंख्या 19 आणि आमचे सन्माननीय आदिनाथ पाटील सर यांचं समालोचक कक्षामध्ये आगमन होतोय. अखिल भारतीय संघाचे जे पदाधिकारी आहेत. पुन्हा एकदा विष्णू ऑफस्टॉपवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू जातोय लॉंगनच्या रिझन मध्ये आणि हा 1 बाउन्स चौकार. आदिनाथ पाटील सरांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. संघाची धावसंख्या होते 23. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अतिशय सुंदर या ठिकाणी कौतुक करावं लागेल पनवेल आणि रोहा संघाचं की जे फार कमी वेळामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. शतरक्षक मात्र त्याच रिझन मध्ये चेंडू जातोय आणि फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. पहिल्या विकेटचा पतन होतोय आणि याचा श्रेय निश्चित शतरक्षक असणारा शतरक्षक ज्याने अतिशय चांगलं चापल्यपण या ठिकाणी चेंडू आपल्या हातात घेतो आणि फेकी करतोय. फलंदाज येतोय संजू हांबीर. सत्यवान डोलारे या ठिकाणी धावचीच्या स्वरूपामध्ये तंबूमध्ये परततोय. तंबूच्या आश्रयाला जातोय आणि पहिला विकेटचा पतन होतोय. संघाची धावसंख्या होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 24. 12ची सरासरी गाठतोय. आता मात्र नवोदित गोलंदाज येतोय. विरोध सर गोलंदाज राजेश. लेग स्टंपवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु आमचा हनुमान सर कळत आहेत की चेंडू हा स्वेर आहे. निश्चितच आपल्या चेंडूला गती देण्यापेक्षा दिशा देणं फार महत्वाचं असणार आहे आणि
गोलंदाज राजेश याचा हा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंगॉनच्या रिझॉर्ट मध्ये. दरम्यान एकच धावसंख्या समाधान मानायला होत आहे. शतरक्षाचं कौतुक करावं लागेल विनोद सर. शतरक्षाचं नाव काय? नाही खरोखर सुंदर या ठिकाणी शतरक्षण करतोय विनोद सर. शतरक्षक कोण लॉंगनला? प्रशांत जोशी, दर्शन जोशी सॉरी. अतिशय सुंदर या ठिकाणी शतरक्षण करतोय. पुन्हा त्या लिस्टमध्ये जाणं चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. मात्र समर्थक विनोद जोशी सर टाळ्या वाजवतात. त्याचं कारण आहे चेंडू निर्धाव जातोय आणि अशा पद्धतीने चेंडू निर्धाव जाणं कोणत्याही समर्थकाला यश फार चांगलं वाटतं. आणि निश्चितच एटीएम तो खुलेगा भाई. आदिनाथ भाई, आदिनाथ सर एटीएम तो खुलेगा लेकिन कल का दिन बाकी है. चलो. आणि निश्चितच आमचे आदिनाथ सर करतोय हॅट्रिक पार आणि 500 रुपये घेऊन जा. आता क्या बात आहे. एटीएम खुलेगा भाई. पुन्हा एकदा सुंदर या ठिकाणी गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या होते 28 ना 27 सॉरी. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी असताना सुंदर गोलंदाजी करतोय राजेश. सातत्यानं 2 चेंडू डॉट करतोय आणि मात्र जखून ठेवतोय प्रतिस्पर्धी रोहा संघाच्या फलंदाजांना. अतिशय सुंदर, क्या बात आहे. आणि पंच या ठिकाणी आपले दोन्ही हात फैलवताना सांगतात चेंडू हा स्वैर आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 28. 1 बाद 28 प्रथम फलंदाजी करत असताना आणि तिसऱ्या अंतिम आणि हाणामारीच्या षटकातील काही चेंडू बाकी असताना 500 विकेटसाठी विकेट हॅट्रिक का काय विकेट हॅट्रिक. आणि पुन्हा एकदा चेंडू ह्या ठिकाणी भिरकावला जातोय. लॉंगॉनच्या रिजन मध्ये दणदणीत आणि खणखणी षटकार. आता मात्र आमचे अजय कापसे सर खुश आहेत. अजय सर आपण तर खुश असणार कारण असे षटकार असणं अपेक्षित असणार आहे. संघाची धावसंख्या होते 34. पुन्हा एकदा राजेश ऑफस्टमरचा चेंडू खाली राहतो. चेंडू मात्र फलंदाज या ठिकाणी बीट ठरतोय, नाबाद ठरतोय. षटक संपलंय. अजय सर आपण लगेच त्वरित शतरक्षण लावून घेतो. आपण स्पीडअप पकडा. आपण मला असं वाटतं रोहाचे सगळे खेळाडू धावत जातील मैदानामध्ये आणि यानंतर होणारा सामना उरण वर्सेस मुरुड. आमचे प्रमोद पाटील सर आणि आदिनाथ पाटील सरांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. उरण आणि मुरुड दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला मनोज शिंदे सर. उरण आणि मुरुड दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल कृपया आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. चला सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज करायची आहे. पनवेल संघाने सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 35 धावा. कृपया पनवेल संघाला विनंती आहे बॅट्समन आपण पाठवायचे आहेत. पनवेल संघ मला असं वाटतं आपण रनअप करत गेलं तर बरं होईल मित्रांनो. म्हणजे आपला वॉर्मअप पण सुद्धा चांगला होईल. बॅट्समनची नाव सांगा कोण आहेत ते बॅट्समन. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 35 धावा. बॅट्समनची नाव काय? फलंदाजांची नावं द्यायची आहेत. विनोद पनवेल संघाचा 12वा खेळाडू बस. विज्ञान सर आपण नावं द्यायची आहेत. टॉसविन कोण? उरण आणि बॅटिंग. बॅट्समनची नाव काय? बॉलर कोण आहे? बॉलर फलंदाज स्ट्रायकर फलंदाज गंगाधर पाटील आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज
राजेश म्हात्रे, गंगाधर पाटील, हा गंगाधर पाटील, राजेश म्हात्रे, गंगाधर आणि राजेश म्हात्रे. हा पहिला षटक घेऊन येतोय तो अर्थातच रोहा संघाकडून अमोल आणि स्ट्राईक घेतोय तो पनवेल संघाचा गंगाधर. चिंचपाडा यांकडून मारा करतोय. अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेने भिरकावला जातोय आणि हा अतिशय सुंदर प्रेक्षणीय लाजवाब चौकार. क्या बात आहे हनुमान सर. पहिलाचा चेंडूचा समाचार घेतला जातोय. पहिलाचा चेंडू सीमारेषा पार धाडला जातोय. संघाच्या धावसंख्येला आकार येतोय. संघाची धावसंख्या होते बिनबाद 4. अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू खेळून काढला जातोय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिरावते. संघाची धावसंख्या होते 4 बिनबाद 4. लेफ्टमोरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अक्रॉस लाईन घेतला जाते. आमचे हनुमान सर कळवतात की हा चेंडू स्क्वेअर व्हाईट घोषित केला जातोय. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. बिनबाद 5. 35 या धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना पहिलं षटक प्रगती पथावर असताना मित्रांनो यानंतर सुद्धा होणारा एक सामना असेल. तो सामना उरण वर्सेस मुरुड. दोन्ही संघाने सज्ज राहायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा अमोल आपल्या बॉलिंगवर सज्ज होतोय आणि मात्र या ठिकाणी झेल होण्याचा असफल प्रयत्न ठरतोय आणि यशस्वी ठरतोय तो पनवेल संघ. आमच्या समालोचक कक्षामध्ये ज्यांचं विशेष आगमन होतोय ते पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे सगळ्यात जुने जाणते संचालक सन्माननीय सोपानजी चांदे, मानद सचिव सन्माननीय सोपानजी चांदे यांचं या ठिकाणी आगमन होतोय. समस्त पेणकरवासियांच्या वतीनं आणि त्याचप्रमाणे पेण पतपेढीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या होते सामन्याकडे वळतोय 6. अमोल समालोचक कक्षाच्या बाजूने समोर फलंदाज आणि या ठिकाणी अतिशय सुंदर अमोलचं या ठिकाणी चेंडू आपल्या हातामध्ये विसरला जातो. दरम्यान 1 धाव मात्र मिळते ती पनवेल संघाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 7. पुन्हा एकदा अमोल. अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीने चेंडू खेळला जातोय. पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकलला जातोय. सीमारेषा पार होतोय आणि संघाच्या धावसंख्येला आकार येतोय. पंच कळत आहे चेंडू सीमारेषा पार मिळतायत. धावा 4. संघाची धावसंख्या होते 11. 35 धावांचं आव्हान असताना 11 धावसंख्या पहिल्याच षटकामध्ये. पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी असताना सुंदर या ठिकाणी फलंदाजी करतोय पनवेल संघ. यानंतर होणारा सामना असेल उरण वर्सेस मुरुड. पुन्हा एकदा चेंडू थोडासा मिडल स्पॉटवरून चेंडू थोडासा उचली घेतोय. चेंडू खाली या ठिकाणी यष्टरक्षकाला चुकवतोय. निर्धाव जातोय आणि आमचे पंच कळवत आहेत की षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 11. 35 या धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आणि आमचे सन्माननीय मानद सचिव आणि जोरे जाणते आमचे सन्माननीय सोपान चांदे सर, शिक्षकांचे नेते म्हणून ज्यांना रायगड जिल्ह्यामध्ये संबोधलं जातं असं नेतृत्व गुण संपन्न व्यक्तिमत्व चांदे सर यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावं असं या ठिकाणी सूचित केलं जात आहे. सन्माननीय चेअरमन रवींद्रजी पाटील यांना विनंती असेल की आपण त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावं. दरम्यान आपण वळतोय सामन्याकडे. दुसरा षटक घेऊन येतोय रोहा संघाकडून संजू हंबीर. ते अतिशय उंचपुरा गोलंदाज परंतु तेवढाच पूर्ण आपल्या खांद्याचा वापर करून आपल्या संघासाठी योगदान देतोय. सकाळच्या 7 एक अतिशय भेदक आणि नामांकित ठरलेला हा गोलंदाज. पण मित्रांनो कमी वेळेमध्ये हा सामना संपवायचा आहे. संजू भाई अब जल्दी करो. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय संजू. पहिला षटक घेतोय. राऊंड मारा करतोय. समोर आहे तो फलंदाज राजेश. समोरचा चेंडू खेळला जातो आणि चेंडू हा मात्र पॉइंटच्या दिशेनं
शतरक्षाच्या हातामध्ये विसवायच्या ऐवजी मैदानामध्ये हाताच्या ज्याला आपण लोण्याचा गोळा म्हणतो तो गोळा खाली पडतोय. दरम्यान 2 धावा मिळत आहेत त्या प्रतिस्पर्धी पनवेल संघाला. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या होते. दुसरं षटक चालू असताना 35व्या धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना एक बाद सॉरी बिनबाद 13. पुन्हा एकदा चेंडू लोअर फुलटा चेंडू भिरकावला जातो डीप विकेटच्या दिशेनं खणखणीत दणदणीत षटकार. प्रत्येक चेंडूचा समाचार घेतला जातोय. चेंडू पाहिलं होतं बरोबर. चेंडू हा लोअर फुलटा झाला बॅटच्या बरोबर मिडल स्पेसला चेंडू कलेक्ट केला आणि हा चेंडू जातोय तो लॉंग मिड विकेटच्या दिशेनं खणखणीत दणदणीत षटकार. संघाची धावसंख्या होते 19. ऑफस्टॉपवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅट फुटला जातोय. फलंदाज चेंडू मात्र स्थिरावला जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू जातोय निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिरावते 19. दुसरं षटक जिंकण्यासाठी 35 धावा. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. पुन्हा एकदा संजू राऊंड दबाला करतोय. समोर राजेश. अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू मात्र लेग स्टंपवरचा जातोय आणि सातत्याने आमचे नागळे सर या ठिकाणी कळवत आहेत की राजेश हा बॅट फुटला जातोय. चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न केला जातोय पण चेंडू आणि बॅटची मुलाखत होत नाही आणि त्याची परिणिती म्हणजे चेंडू जातोय निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिरावते. संघाची धावसंख्या होते बिनबाद. दुसरा षटक चालू असताना आणि जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता असताना 19. 8 चेंडू आणि 16 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावा आवश्यक असणार आहेत विजयासाठी. 8 चेंडू 16 धावा. ऑप्शन जाणार. क्या बात आहे. संजू हंबीर अतिशय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी करतोय मित्रांनो. सकाळच्या सत्रापासून आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय आणि नागरे सर्कल सलग 3 चेंडू डॉट केला जातोय. डॉट चेंडूची हॅट्रिक होते. आदिनाथ सर डॉट चेंडूची हॅट्रिक विकेटची नाही. हा विकेटसाठी चेंडू पुन्हा भिरकावला जातोय. आता मात्र उत्तर दिलं जात आहे. उत्तराला प्रत्युत्तर आणि त्याची परिणतीमध्ये षटकार. षटक संपतोय. पंचांचा इशारा येतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 25. फास्ट घ्यायचं आहे. रोहा संघाला विनंती असेल की आपण मीटिंग करायची नाहीये मित्रांनो. तर मीटिंग करायची वेळ नाहीये. आमचे विज्ञान सर या ठिकाणी कळवत आहेत हा षटकार गेला नसताना तर सामना आमच्याच हातात होता पण हरकत नाही. कोण ना कोणतरी हवी होतो. विनोद सर तिकडे खुश आहेत. 6 चेंडूंना 10 धावा. विनोद सर सामना सुरू करायचा आहे. मीटिंग करायची नाही आपण. रोहा संघ विनोद जोशी सरांना विनंती असेल की आपण समालोचक कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे. विनोद जोशी सरांना विनंती असेल आपण समालोचक कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे. आपली जागा वेकंट आहे इकडं. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे बोलतो. हा आनंदाचा भाग आहे असं कोणी राग म्हणू नये कारण सामने आपले आहेत मित्रांनो. आणि आमचे नागले सर कळते 6 चेंडू आणि 10 धावा. समीकरण. तिसरं षटक घेऊन तर सुरेश तवार जो स्ट्रायकर फलंदाज आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय गंगाधरसाठी. अतिशय सुंदर या ठिकाणी लाव जाऊ चेंडू ऑफस्टिकरचा चेंडू होता आणि चेंडू डीप पॉइंटच्या दिशेनं मारलेला हा खणखणीत दणदणीत चौकार. क्या बात आहे. हनुमान सरांसाठी पंच एक चौका या ठिकाणी निश्चित टाळ्या व्हायला पाहिजेत. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 6 धावा. 5 चेंडू आणि 6 धावा. यानंतर होणारा सामना उरण वर्सेस मुरुड. यानंतर होणारा सामना उरण वर्सेस मुरुड. तू 2 मिनिटं इकडे आणि सगळं व्यवस्थित सांग. ओके. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू भिरकावला जातोय आणि मिड विकेटच्या दिशेने हा षटकार. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय हा सामना जिंकला जातोय आणि पनवेल संघाचे खंदे समर्थक अर्थात दर्शक नंतर पण समर्थक म्हणून विनोद जोशी सर या ठिकाणी आपण खुश आहात.